सद्भावना यात्रेत विजय वडेट्टीवार सामील झालेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। भाऊ, काय सांगाल, यात्रा निघते, कसा प्रतिसाद आहे यात्रेला परभणीत? जो व्यक्ती या देशावर प्रेम करतो, सर्व जाती धर्माला घेऊन देशाच्या विकासाची संकल्पना म्हणतो, तो व्यक्ती म्हणजे काँग्रेसी विचाराचा पायका असं मी समजतो। ज्यांच्यामध्ये सद्भाव आहे, दोन माणसाला जोडण्याचा, दोन जातीला जोडण्याचा, दोन धर्माला जोडण्याचा, तो या यात्रेमध्ये निश्चित सहभागी होऊन त्या विचाराला समर्थन देईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। या देशाला धर्मांधता कधी प्रगतीकडे नेऊ शकत नाही, तर एकात्मताच या देशाला प्रगतीकडे नेऊ शकते, हा विश्वास देण्यासाठी आणि मागचा कालखंड लक्षात घेता आपण विकासाचं राजकारण, विकास करण्यासाठी देशामध्ये सत्तांतर होत असतात, सत्ता पद्धत असते, परंतु धर्मांधता आणि विष करण्याचं काम अलीकडे ज्या पद्धतीनं चाललं आहे, एकमेकाशी भांडण लढवण्याचं काम चाललं आहे, देश अस्थिर करून स्वतःची राजकीय पोळी शकण्याचं काम जे चाललं आहे, त्याला हा सद्भावनाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम आम्ही करत आहोत। सौहार्द, अखंडता, एकात्मता ही कायम या देशात आणावी, शांती आणावी, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि म्हणून हा देश, महाराष्ट्र ज्या धर्मांतून किंवा धार्मिक शक्ती जे काही अस्थिर करते किंवा धर्मांधता पसरवत आहे, त्यासाठी या सद्भावनेच्या माध्यमातून एक संदेश, हम सब एक आहे, आम्ही भारत मातेचे सुपुत्र आहोत, आम्ही विषमता सहन करणार नाही, आम्ही धर्मांधता सहन करणार नाही, तर आम्ही एकामेकाच्या हातात हात घालू, या देशाला पुढे नेऊ, हा संदेश या एकात्मता आपल्या सद्भावना यात्रेतून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। चंद्रशेखर बावनकुळेंची एक क्लिप व्हायरल होते, त्यामध्ये ते म्हणतात काँग्रेस नेते फोडले आजवर, आता कार्यकर्ते फोडा, कसं पाहता त्यांच्या या ऐकूनच ऑडिओ क्लिप कडे? तर याला काही फार आम्ही महत्व देत नाही। ज्यांना सत्तेची गरमी आणि मस्ती आहे, अशातून हे असे वक्तव्य केले जातात। ज्यांची परंपरा दुसऱ्याचे घर फोडून स्वतःचं घर सजवण्याचे आहे, त्यांच्या मुखातून, त्यांच्या तोंडातून यापेक्षा दुसरे काही येऊ शकत नाही। दुसऱ्यांचे घर फोडण्याचं काम सातत्यानं जे करतात, अशाच लोकांच्या मुखात असे शब्द येतात आणि ते आलेले ते शब्द त्यातून आहेत असं आम्ही मानतो। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।